हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज निकाल। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली। सलाईन लावण्यापेक्षा सरकारच्या मागे लागा, जरांगे संतापले। आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, जरांगे ठाम। कुणबी नोंदी शोधण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करा। शिंदे समितीचे विभागीय आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। छगन भुजबळांविरोधातील बेनामी व्यवहाराचा खटला विशेष कोर्टाकडून बंद। आयकर विभागानं सुरू केलेली कारवाई रद्द। कोर्टाच्या निकालानं भुजबळ आणि कुटुंबियांना दिलासा। कमी पैशात जमीन बळकावल्याच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषमुक्त। अंबाजोगाईच्या न्याय दंडाधिकाऱ्यांचा निकाल। साखर कारखान्यासाठी मुंजा गित्तेंची जमीन बळकावल्याचा आरोप। महाराष्ट्रातील राज्यसभेचे 6 उमेदवार जाहीर। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडेंना भाजपकडून उमेदवारी। शिवसेनेतून मिलिंद देवरांना तर राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा वेळ लागण्याची शक्यता। काँग्रेसचे जवळपास 15 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार। 6 पैकी 3 उमेदवार काँग्रेसी। काँग्रेसची किती गरज हे भाजप दाखवून देत आहे। बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप 4था उमेदवार देणार नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। तर सर्वांकडे पुरेसा कोटा, चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचंही वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डिलीट पदवी देण्यात येणार। चंद्रपुरातील गोंडवाना विद्यापीठ सन्मानित करणार। केंद्र सरकार कंटेंट क्रिएटर्स गौरव करणार। सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सचा नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डनं सन्मान होणार। समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनं एनसीबीच्या 2 अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला। अटकेनंतर आर्यन खानला एनसीबी कार्यालयात आणल्याचं सीसीटीव्ही गायब, सूत्रांची माहिती। 30 लाखांवरील आर्थिक गुन्ह्यामध्ये ईडीला तपास करण्याचा अधिकार। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागामध्ये ईडीकडून सुमोटो कारवाई सुरू। म्हाडाच्या कोकण मंडळातील 5311 घरांची लॉटरी ठाण्यात निघणार। 24 फेब्रुवारीला पात्र अर्जांची संगणकीय सोडत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 48% पाणीसाठा। 1 मार्चपासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात होण्याची शक्यता। नागपूर जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळीचा 4029 शेतकऱ्यांना फटका। गहू, संत्रा, हरभरा, कापूस, तूर आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान। भारत विरुद्ध इंग्लंड आज 3रा कसोटी सामना। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये सध्या दोन्ही संघ 1-1 बरोबरीत। सकाळी 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।